ठरलेला खेळाडू आणि बाईक सुद्धा त्याच्या नावी आहे. तो महेश भोईर बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल राईट आर्मवरती विकेटनं मुकेश पाटीलच्या विपक्षामध्ये. या वेळेला अक्रॉस दी लाईन खेळायचं होतं, शफल झालेले, तदनंतर फाईन लेग स्क्वेअर लेगच्या रिजन मधनं खेळायचं होतं, परंतु बॉल मिस झाला आणि निघून गेला स्टँडच्या मागे. डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि महेश भोईरनं रोखून धरलंय बॅटिंग करणाऱ्या टीम अर्थातच मुकेश पाटील याला. याही वेळेला वा काय गोलंदाजी बघायला मिळते. अप्रतिम बॉलिंग महेश भोईर यांच्याकडनं. पुढचा बॉल मुकेश पाटीलच्या विपक्षामध्ये. या वेळेला फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक सौरभ सवर आता कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. 4 चेंडू निर्धाव झाल्यानंतर प्रेशर क्रिएट झालेलं ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या खेळाडू अर्थात मुकेश पाटील याच्यावर, परंतु अखेरच्या क्षणाला त्या प्रेशर मधनं त्याला स्वतःची विकेट कॅचच्या स्वरूपामध्ये गमवावी लागली आहे. त्या ठिकाणी क्षेत्र दिलाय. पहिला बॉल. यावेळेला रुपेश पाटीलनं फटका तर सजवलाय आणि क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं त्या ठिकाणी होतीये चूक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. कव्हर बाउंड्री लाईनवर बॉल सरळ ट्रॅव्हल सीमारेषा पार दणदण करीत आलेला हा अप्रतिम स्ट्रोक. चौकार 4. वर जोडली गेली आहे. या 4 न वाढून 5 या अंकावर आमच्या समवेत स्कोरर प्रज्वल पाटील जॉईन झालेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. यावेळेला मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत असताना फटका सजवला गेलाय. चिराग भानुशाली येतोय बॉल खाली. टिपेल अप्रतिम कॅच. परतावं लागेल खेळाडूला माघारी. विकेटचं बटन. मिस्टर रुपेश पाटील इज बॅक टू द डगआउट. राजेजी गोतारणे आमच्या समवेत जॉईन होत आहेत. आजच्या दिवसामधनं स्कोरिंगच्या भूमिकेमधनं मात्र ते या स्पर्धेकरिता जॉईन होणार आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महत्वाचा खेळाडू. गेल्या बॉलवर चौकार आलेला. जीवनदान पुन्हा एकदा मिळालेलं गेल्या बॉलवर, परंतु या वेळेला मात्र रुपेश पाटीलच्या खेळीचा अंत. विकेटचं बदन. कुडूस 11 कुडूस टीम या मॅचवर कुरघोडी करत असताना, कारण दर्जेदाररित्या जी गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी महेश भोईर यांनी केली. या षटकामध्ये सौरभ सवर त्याच्याच पावलावर पाऊल देत असताना अप्रतिम गोलंदाजी करतोय. चिराग भानुशाली होते त्या ठिकाणी. त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज प्रियेश पाटील प्रांगणामध्ये दाखल. धनेश साने पुढचा बॉल ओव्हर दी विकेटनं सौरभ सवर सज्ज होईल. यावेळेला हलक्या हाताने स्टिअर केलं जात आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय. मागे एक क्षेत्ररक्षक येतोय बॅकअपला. त्याने बॉलला मैदानामध्ये स्टॉप केलाय. 2 धावा या बॉलवर वेगाने कंप्लीट केल्यात. हलक्या हाताने फक्त खेळून काढलं. प्रियेश पाटीलची ती वैशिष्ट्यता आहे. प्रियेश 2 धावसंख्येने आपण स्कोर कार्ड पाहिलं. 7 या अंकावर जाऊन पोहोचेल. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. 30 यार्ड मध्ये आपण 3 खेळाडू पाहतोय.
एक त्या ठिकाणी फ्लाइंग स्लिपला खेळाडू, एक लेग स्लिपला खेळाडू आणि एक कव्हरच्या दिशेमध्ये. यावेळेला वेगानं बॉल हाताळला तन्मय, त्या बॉलचा पाठलाग करतोय, त्याच्या हाताला बॉलने ब्रश केलंय. तदनंतर बॅकअपला स्क्वेअर लेग वरनं महेश भोईर जिथपर्यंत फाईन लेगला आला, फेक केली. एक डबल धावसंख्या या बॉलवर कंप्लीट झाली आहे. 2 वाढून स्कोर कार्ड 9 या अंकावर जाऊन पोहोचेल. त्यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलं. एक सिंगल या बॉलवर कंप्लीट होईल. स्ट्रायकिंग एंडला मात्र बॅटर पाहू शकाल सज्ज झालाय फलंदाजी करण्याकरिता. ज्या 5 धावा पेनल्टीच्या आहेत त्या या ओव्हर नंतर ऍड केल्या जातील युट्यूबच्या माध्यमातूनही आणि स्कोर बोर्ड मधनं तरी. पुढचा बॉल सुभाष करिता. यावेळेला ओळखायला चुकले, बॉल न उंची तर गाठली आहे. फिल्डर त्याच्या हातामधनं बॉल ड्रॉप झालाय, कॅच ड्रॉप झाली आहे. बॉल चाललाय कव्हरच्या दिशेनं. चिराग भानुशाली त्या ठिकाणी स्थगित करतोय आणि तदनंतर या बॉलवर एकंदरीत किती धावा कन्वर्ट केल्या गेल्यात सर आम्हाला कळवतीलच. डिसिजन पेंडिंग आहे या ठिकाणी. थर्ड अंपायर आमचे चेक करतायत किती धावा या बॉलवर असतील. बाउंड्री, इट्स अ बाउंड्री. 4 धावा पंचांचा निर्णय आलाय. 4 न वाढून मात्र स्कोर कार्ड आपण पाहिलं पुढे जाऊन पोहोचलंय 14 या अंकावर. चौदा 5 पेनल्टीच्या ऍड होतील याच ओव्हर मध्ये, म्हणजे टोटल 19 रन्स. 2 षटकं संपली आहेत. 19 धावा स्कोर कार्डवर, 19 रन्स. चिराग भानुशाली गोलंदाजी मार्क वरनं गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला मात्र प्रियेश पाटील यावेळी फलंदाजी बॅटिंग स्टान्स वरनं त्याला आपण पाहतोय. त्याच्या विपक्षामध्ये चिराग फिरकीचा जादूगर. यावेळेला फटका चांगला, बॉलला थर्डमॅनच्या दिशेने पाठवला जाते. एक फिल्डर त्या बॉलचा पाठलाग तर करतोय. या दोघांच्या शर्यतीमध्ये बॉल सरळ ट्रॅव्हल होईल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दणदण करीत अप्रतिम स्ट्रोक, 4 चौकार. थ्री रन्स ऑन टू द बोर्ड. प्रियेश पाटील मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बघायला मिळतोय.
सर सेन्सिबल बॅटिंग प्रियसच्या माध्यमातून बघायला मिळते. कव्हरच्या दिशेनं बॉल खेळलेला, तदनंतर ज्या पद्धतीने चिरागच्या विपक्षामध्ये आक्रमण करायला हवं तशी फलंदाजी करतोय. वा महेश भोईर जीवाच्या आकांतानं, तिथे झाडं आहेत तरी सुद्धा काय अप्रतिमरित्या बॉलला हातामध्ये कलेक्ट केलं. फेक करेपर्यंत धावसंख्या कन्वर्ट केली गेली आहे. 2 वेगानं बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये गेलेला, त्या ठिकाणी जाऊन बॉलला हातामध्ये कलेक्ट केलं, फेक केली, 2 धावसंख्या ऍड होऊन स्कोर कार्डवर धावा पाहिल्या तर 25 जोडल्या गेल्यात. चिराग भानुशाली जो बॉलर आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय, ठाऊकोऱ्या हाताचा गोलंदाज, अप्रतिम फिरकीचा जादूगर, त्याच्या बोटांमधली जादू आहे. यावेळेला बॅटची लिडिंग एज, फिल्डर पासून थोडासा बॉल लांब पडतोय. एक बॉल, या बॉलवर एक सिंगल तर घेतली आहे. रघुवीर त्या ठिकाणी फिल्डिंगच्या माध्यमातून तैनात होता. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर 26. पुढचा बॉल चिराग्याच्या षटकातील, यावेळेला शफल झाल्यानंतर खेळायचं होतं, मात्र या बॉलवर एकच सिंगल कंप्लीट होईल. अशा प्रकारचं दृश्य आपल्याला आमदार चषकामध्ये बघायला मिळालेलं. युवराज डुकले स्ट्रायकिंग एंडला फलंदाज होता, त्याच्या विपक्षामध्ये जेव्हा पिंपळा संघाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज झालेला आणि सेम सीन मैदानामधनं घडलेला. बॅट दुसऱ्या बाजूने फिरलेली, अखेरच्या क्षणाला उलट्या बाजूनं बॅटला बॉलने ब्रश केलेला आणि त्यावर एक धाव आलेली. आणि याही वेळेला एक सिंगल येत असताना प्रियेश पाटीलला मात्र स्ट्राईकला आणलं जातंय. त्याच्या विपक्षामध्ये पुढचा बॉल घेऊन यावेळेला वर स्टेप काढून फटका तर सजवलाय. फिल्डर त्या ठिकाणी जज करतोय आणि त्याच्या हातामधनं कॅच मात्र ड्रॉप झाली आहे. कॅच त्या ठिकाणी फिल्डर आपण पाहिला तर अभिलाष आहे. सूर्यप्रकाश येतोय सर, सूर्याची किरणं येत आहेत डोळ्यावर. खरं तर अभिलाषची कॅच घेण्याची स्टाईल वेगळी आहे. इथे ऑस्ट्रेलियन स्टाईलनं कॅच घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये हा बॉल हातातनं उडताना पाहायला मिळाला. चिराग थोडेसे नाराज आहेत, परंतु चेहऱ्यावर नेहमी चिरागाच्या स्मितस्य बघायला मिळत असतं. पुढचा बॉल चिरागच्या षटकातील शेवटचा अंतिम एक चेंडू, यावेळेला फिरवलाय बॉलला, अप्रतिमरित्या निघून गेलाय विकेटच्या मागे. षटक क्रमांक 3 संपले आणि 3 षटका अखेरीस धावा स्कोर कार्डवर पाहिल्या तर जोडल्या गेल्यात 28. अंतिमच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. साजिद गोलंदाजी मार्क वरनं, अजून एक युवा प्रतिभावान खेळाडू या कुडूस टीम मधला, तो साजिद मात्र गोलंदाजी मार्क वरनं गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. त्याला पाहू शकाल. प्रियेश पाटील या मॅच मधला प्रमुख खेळाडू जो मैदानामध्ये उभा आहे. पहिला बॉल, साजिद आपला बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता, प्रियेश पाटीलच्या विपक्ष राईट आर्म ओव्हर दी विकेटनं. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळला जातोय. बॉल चाललाय गॅपमध्ये, शैलू त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करतोय. चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप सुद्धा केलं जाते आणि वेगानं 2 धावा कंप्लीट केल्यात. या सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा एसपी बिलोशी टीम कडनं रनिंग बिटवीन द विकेट मात्र सुरेख बघायला मिळते. जेव्हा जेव्हा चान्स मिळाला धावा घेण्याच्या तेव्हा तेव्हा यशस्वी धावा या दोघांनी मात्र एकवटवल्या. धावसंख्या पाहिली तर 2 न वाढून पुढे जाऊन पोहोचली आहे 30 या अंकावर. पुढचा बॉल साजिद त्याचा प्रियेश करिता, यावेळेला फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा फटका, सरळ बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला अप्रतिम स्ट्रोक प्रियेश पाटीलच्या बॅटमधनं. ओव्हरपिच बॉल आणि त्या ओव्हरपिच बॉलचा खरपूस समाचार घेत असताना प्रियेश पाटीलनं भिरकावून दिला या बॉलला, सरळ सीमारेषा पार. आलाय अप्रतिम स्ट्रोक, षटकार 6.
महागड्या ठरणार, कारण प्रियेश पाटील सुद्धा प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्या विपक्षामध्ये साजिद पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. या वेळेला कव्हरच्या दिशेनं पुन्हा एकदा गॅप मधनं बॉल सरळ ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर दी रोफ. प्रियेश पाटील इज ऑन फायर. गेल्या बॉलवर षटकार, या बॉलवर चौकार. अप्रतिम स्ट्रोक प्रियेशच्या बॅटमधनं. वैयक्तिक 25 या धावसंख्येवर प्रियेश पाटील खेळ करतोय. पुढचा बॉल, यावेळेला बॅटची लिडिंग एज. फिल्डर त्या ठिकाणी, वा काय कॅच कंप्लीट केली आहे तन्मय जाधव याने. अप्रतिम कॅच कंप्लीट केली आहे. विकेटचं पतन, खेळाडूला परतावं लागेल माघारी. 40 या अंकावर मात्र धावसंख्या आहे आणि वैयक्तिक 25 धावा करून प्रियेश पाटील या सकाळच्या सत्रामध्ये बाद झालाय. अप्रतिम फलंदाजी प्रियेशाची बघायला मिळाली. त्यानंतर त्याची जागा सांभाळण्याकरिता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना एसपी बिलोची टीमचा कर्णधार निखिल पाटील. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकी करता यायचंय टीम केसीसी कोळकेवाडी आणि आरपी लायन्स वडा 11. पुढचा बॉल निखिलच्या विपक्षामध्ये साजिद. यावेळी पंच वळतायत, दोन्ही हात आपले समांतर रेषेत बाहेर काढले जातील. इट्स अ वाईड बॉल. 41 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचले अतिरिक्तनं वाढून. पुढचा बॉल, यावेळेला निखिलनं फक्त आणि फक्त बॉलला दिशा दिली आहे. बॉल चाललाय पॉइंटच्या दिशेनं. त्यानंतर ट्रॅव्हल होईल सरळ सीमारेषा पार. दणदण करीत निखिलच्या बॅटमधनं आलेला हा चांगला स्ट्रोक. चौकार 4. बोर्ड, शेवटचा अंतिम 1 चेंडू. याही वेळेला त्या ठिकाणी रोशन होता. चांगली फिल्डिंग रोशनच्या माध्यमातून. नक्की वेगानं बॉल चाललेला बाउंड्री लाईनच्या दिशेनं, परंतु त्या ठिकाणी मधोमध रोशन आला. अप्रतिम फिल्डिंग रोशन. त्या जागेवर रोशनची बघायला मिळाली. षटक आणि इनिंग संपली पहिली आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस. 46 विजयाकरता 47 धावांची गरज. 47 रन्स टू विन इन रिक्वायर्ड 24 बॉल. 24 चेंडू मध्ये करायच्या तुम्हाला 47 धावा. बोथ टीम कॅप्टन्स आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. तर धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर धावफलकावर 46 धावा लागल्या गेल्यात. त्याकरता 47 धावसंख्येचं लक्ष आहे. चला या दोन्ही टीम कॅप्टन, आरपी लायन्स वाडा 11 टीमचा कर्णधार विकासजी पाटील यांना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता या मॅचची नाणेफेक
आपण आपल्या शुभ हस्ते करायचे आहे. त्यांच्या समवेत मान्यवरांना सुद्धा विनंती करतो. चला ऐनूल जरा लवकर या, प्रतिस्पर्धी कॅप्टन आपली वाट पाहतोय, लवकर यायचंय. मयूरजी ठाकरे या ठिकाणी आमच्या समवेत नाणेफेक करण्याकरिता टॉसबॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. दोन्ही टीम कॅप्टन एका बाजूने केसीसी कोळकेवाडी आणि दुसऱ्या बाजूने आरपी लायन्स वाडा 11. केसीसी कोळकेवाडी टीम कॅप्टन उमेश आणि दुसऱ्या बाजूने आरपी लायन्स वाडा 11 टीम कॅप्टन ऐनुल शेख जॉईन आहेत. नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. आता अशी कॉलिंग दिली आहे अखेरच्या क्षणाला, मात्र टॉस केसीसी कोळकेवाडी टीमने जिंकलाय. काय निर्णय स्वीकाराल? फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला देऊयात आणि मॅच कडे परतूयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्या समवेत जॉईन होतील अक्षय पांडव सर. थँक्यू. पहिल्याच बॉलवर पहिला हादरा, पहिली विकेट, खेळाडू बाद. महत्वाची विकेट. फलंदाज अभिलाष माघारी परतवला. सौरभ सवर आणि रघुवीर असे दोन खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. सचिन गोलंदाजीच्या ट्रॅकवर. सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. खुल्या गटातील क्रिकेट अगदी थोड्याच वेळात 1 ते 2 मॅचेस नंतर तुम्हाला ते खुल्या गटाचं क्रिकेट पाहायला मिळेल. हळूहळू तेही खेळाडू या मैदानाच्या दिशेने येत असताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या सर्व खेळाडूंचा दर्जेदार खेळ तुम्ही अनुभवणार जरूर आहात. यावेळेचा बॉल सरळ सीमा रेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट होईल. 6.
चांगला बॉल यावेळेस बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे आणि एक चांगला कॅच तिथे कॅरी केला जाईल. सेकंड विकेट डाऊन. या महत्वाच्या विकेट्स येतात. पहिल्या षटकामध्ये रन्स पूर्णपणे स्टॉप आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या आहे ती फक्त 6. पडझड पहिल्या ओव्हरमध्ये महेश भोईरने फक्त रन दिली होती. एक चांगली गोलंदाजी केली होती. इथे चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये गोलंदाज सचिन. जशास तसं चोख प्रत्युत्तर. 2 खेळाडू बाद झालेत. अभिलाष आणि रघुवीर. सौरभ आणि साजिद महत्वाची जोडी या मॅच मधली जी मैदानामध्ये आहे सध्या. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉडी लाईनवरचा बॉल फाईन लेग मधनं खूप सुंदर पद्धतीने फक्त वळवलं. दिशा दिली. कुठेही जोरकस मारण्याचा मनसुबा नव्हता आणि अखेरीस बॉल सीमारेषा पार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 10. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 10 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 करता नवीन गोलंदाज प्रियेश पाटील. चांगली कामगिरी केली होती पहिल्या दिवसाच्या खेळामधनं. तो प्रियेश पाटील समोर फलंदाजी करण्याकरता सज्ज होतं. यावेळेस आडव्या बॅटनं एक चांगला दिमागदार स्ट्रोक. बॉल सीमारेषेला क्लिअर करेल. लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार 4. पहिलाच बॉल चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण वाढते आणि 14 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. चांगली सुरुवात इथे या ओव्हरची प्रियेश पाटीलच्या विपक्षामध्ये. सौरभ सवर चांगलं बॅटल सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना तुम्हाला पाहायला मिळते. काल सौरभ अडकमोळ खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली होती ज्यामुळेच कुडूसचा संघ क्वालिफाय झाला. वानगाव च्या विपक्षामध्ये त्याने केलेली शेवटच्या मॅच मधली जी बॅटिंग अगदी काबिले तारीफ होती. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॉल फाईन लेग कडे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला फील्ड करेल 2 रन्स इझिली कंप्लीट केल्या जातील. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 2 न पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 16 प्रियेश पाटील आणि सौरभ सवर या दोघांमधला हा खेळ, या दोघांमधली जुगलबंदी, या दोघांमधला संघर्ष, या दोघांमधली खडाजंगी ती सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुडूस 11 कुडूस आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम SP बिलोशी. यावेळेस मात्र कलात्मकतेनं क्लासिक अप्रतिम असा फटका बॉलला फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्यावर सीमारेषा पार. षटकार 6.
ना तरी हा खेळाडू सुतली बॉम्ब सारखा आहे, दिसायला छोटा मात्र त्याचा आवाज खूप मोठा आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर या 6च्या मदतीने जाऊन पोहोचतीये 22 या आकड्यावर. चांगल्या रन्स धाफलकावर अधोरेखित होत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. 22 धावा धाफलकावर आहेत. प्रियेशच्या विपक्षामध्ये आक्रमण सध्या मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाले. 12 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत जोडल्या गेल्या. सज्ज होईल प्रियेश पाटील. समोर सौरभ सवर त्याच्या विपक्षामध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतंय. ऑन साईडला पुण्याच्या एकदा बॅकलिपला खाली केलं. अगदी जबाबदारीचं टॉनिक काय असतं, जबाबदारीपणाचा खेळ काय असतो ना, तो मैदानामध्ये सौरभ सवर दाखवतोय. जिथे बॅकलिप हाय हवी तिथे बॅकलिप हाय आहे, जिथे बॅकलिपला खाली करायला हवं तिथे बॅकलिपला पूर्णपणे खाली केलं आणि यावेळेस मिड विकेटमध्ये एक रन जोडली. प्रियेश पाटीलला इथनं सावरावं लागेल. या मॅचमध्ये कमबॅक करण्याच्या दृष्टीनं त्याला प्रयत्न करावेच लागतील. या स्पर्धेच्या ज्या नॉमिनीज आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या त्यामध्ये त्याचंही नाव आहे. मी रुपेश लोखंडेचा जो उल्लेख केला त्याचंही नाव आहे. यावेळेस मात्र साजिदनं बॉलला उडवलंय. उंची जास्त, लांबी मैदानाच्या बाहेर. क्षेत्ररक्षकानं कॅचने मॅच सोडली कारण त्याच्या मागे अगदी जागा शिल्लक होती, तिथे त्याच्याकडनं चुकी झाली. हाईट फॅक्टर इथे जरूर मॅटर केला बॉलचा आणि त्यामुळे इथे आला षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 29. विजयाकरता इथनं 18 धावसंख्येची गरज येणारे 13 बॉल 18 रन. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये. प्रियेश पाटीलच्या विपक्षामध्ये आक्रमण ते सध्या मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल इथे बॅटची कडा, त्यानंतर फाईन लेगला क्लिअर करेल बॉल सीमा रेषा पार. प्रियेश पाटीलचं अगदी महागडं षटक, कारण एका षटकातनं प्रियेश पाटीलने रन्स खर्च केला तब्बल 23. या 23 रनच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 33. विजयाकरता येणारे 12 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल यावेळेस मात्र उजव्या ष्टीवरनं कलात्मकतेनं सुंदर फटका. बॉल सीमारेषेला क्लिअर करेल. वन्स अगेन चेंडू सीमारेषा पार. गोलंदाजी बरोबर खेळ नाही, खिलवाड सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. जर तुम्ही पाहिलं धावसंख्या अगदी वेगानं वाढत असताना या धावसंख्येमध्ये अचानक मध्ये खूप मोठी वाढ आपल्याला या आधीच्या षटकापासून जरूर पाहायला मिळाली. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर 37 धावा. मॅच अगदी जवळ आणली. यावेळेस मात्र जिथनं खेळायचं होतं तिथनं खेळणं शक्य झालं नाही. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क घडवणं ते यावेळेस शक्य झालं नाही आणि त्यामुळे बॉल जर आपण पाहिला तर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं कॅरी होत असताना चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग होणं गरजेचं आहे, ज्या टप्प्यावर ज्या मेरिटवर बॅटिंग होणं गरजेचं आहे ती बॅटिंग त्या मेरिटवर होत असताना
यावेळेस फटका फसलाय. झेल महत्वाचा आहे. मॅच टर्न करायची असेल तर हा कॅच कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि इथे एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. येणारे 9 बॉल इथनं शेष आहेत आणि या 9 बॉलमध्ये विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर धावसंख्येची गरज आहे 10. 9 चेंडू आणि 10 धावा. नवीन बॅटर महेश भोईर. यानंतर आरपी लायन्स विपुल पाटील यांच्या माध्यमातून नेहमीच आरपी लायन्स या नावानं संघ मैदानामध्ये उतरतात. वाड्याचा संघ यानंतर मला वाटतं खुल्या गटामधनंही त्यांच्या माध्यमातून आरपी लायन्स हा संघ मैदानामध्ये उतरताना तुम्हाला पाहायला मिळेल. तालुक्यातली जी प्रेक्षक वर्ग आहे ना, जेव्हा विपुल पाटील हे नाव ऐकते ना तेव्हा ते मैदानावर जरूर येतात. कारण त्यांना माहिती आहे विपुल पाटील मैदानामध्ये कधीच साधे खेळाडू किंवा क्वालिटी दर्जाचे सोडून क्रिकेटर्सला कधी उतरवत नाही. नेहमी चांगल्या खेळाडूंचे संच त्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत आणि तेच विपुल पाटील पुन्हा एकदा आपला संघ खुल्या गटातनं सुद्धा घेऊन मैदानामध्ये उतरण्याकरता सज्ज झालेत. यावेळी एक गावच्या माध्यमातून असतील. वाडाचा संघ आरपी लायन्स वाडा हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल. यावेळेस महेश भोईरचा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला. एक सिंगल तिथे कॅरी झाली. 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचतीये 38. मॅच संपलेली नाहीये इथनं मी म्हणतो, कारण येणारे जे बॉल आहेत ना इथनं 8 बॉल शेष आहेत. 8 बॉलमध्ये विजयाकरता धावसंख्येची 9ची गरज आहे. 8 बॉल 9 सोपा नाहीये. इथनं चांगले परिश्रम, चांगली मेहनत, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा शक्य होऊ शकतं आणि अशक्याला शक्य करणंच इतिहास बनतो ना. आणि इतिहास बनवणं प्रत्येकाला आवडतं कारण तो अजरामर राहतो. कित्येक वर्षापर्यंत त्याचा उल्लेख होतो. अगदी ती कामगिरी इथे SP बिलोशीला करावी लागेल. खोला टप्प्याचा बॉल सेमी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक सिंगल इथे जरूर मिळेल. धावसंख्या जाऊन पुसती ती एकंदर 39. विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. येणारी 7 बॉल. या ओव्हरमध्ये निखिलचा जर विचार केला तर व्हेरी फर्स्ट वर बाउंड्री आली होती, मात्र त्यानंतर ओव्हर त्याने कव्हर केली आहे. कारण त्यानंतरच्या 4 बॉलमध्ये त्याने फक्त 2 धावा खर्च केल्या. तोच निखिल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना महेश भोईरच्या विपक्षामध्ये. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधला. यावेळेस मात्र फटका दमदार. चेंडू जाईल सीमारेषा पार. महेश भोईरच्या बॅट मधनं आलाय दमदार शिवकृपा ट्रॉफी षटकार 6. आपल्या या मुख्य मंचावर काही मान्यवर आहेत. बाळारामजी पाटील गोंधरोली गदेसगावचे जावई, तसंच सन्माननीय मयूर ठाकरे खरिवली इथे उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या जर एकंदर आपण पाहिली तर स्कोर 45 आहे. विजयाकरता 2 धावसंख्येची गरज आहे. येणारे 6 बॉल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सुरेंद्र एक युवा इथे 2 धावा डिफेंड करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. 6 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट एक सिंगल मध्ये बॉल कन्वर्ट केला. 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या स्कोर लेवल. येणारे 5 बॉल. विजयाकरता 1 धावसंख्येची गरज. चांगली बॅटिंग आणि बॉलिंग या मॅच मध्ये महेश भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक्सपिरियन्स असलेला एकमेव खेळाडू या टीम मध्ये तो होता आणि यावेळेस खल्लास. अप्रतिम फटका. खेळ खल्लास. विजयी होतीये टीम कुडूस 11 कुडूस. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा जो खेळाडू ठरलाय नाव आहे त्याचं महेश भोईर, ज्यानं गोलंदाजी करताना फक्त 1 धाव आणि 1 विकेट संपादित केली. तदनंतर फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधनं 2 षटकारांची आतिषबाजी झाली. तो महेश भोईर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
नंतर आपल्या समवेत मुख्य मंचावर सन्माननीय गोंधळी गावातून बाळारामजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करतोय. आतिश जाधव यांना विनंती असेल आपण त्यांना सन्मानित करावं, त्यांचं स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा.